मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे। अवादा कंपनीच्या प्रकल्पावर असलेल्या 3 सुरक्षा रक्षकांचे जबाब एबीपी माझाच्या हाती लागले। अवादा एनर्जीच्या गेट बाहेरचे सुदर्शन घुले यानं 2 कोटींची खंडणी मागितली होती। खंडणी दिली नाही तर प्रकल्प बंद करा असंही घुले म्हणाला होता। हे भांडण सोडवण्यासाठी संतोष देशमुख तिथं गेले होते। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं देशमुख हे घुले आणि त्यांच्या साथीदारांना म्हणाले। असा जबाब या सुरक्षा रक्षकांनी दिलाय। मात्र देशमुखांच्या या विनंतीनंतर घुले प्रचंड संतापला। सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही असं घुले देशमुखांना म्हणाल्याचं देखील जबाबात म्हटलंय। कृष्णा गेंडे आपले प्रतिनिधी याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, एक वेगळा खुलासा समोर आलेला, काय अधिक माहिती आहे? ज्यावेळेस अवादा कंपनीकडून खंडणी मिळत नाही त्यावेळेस 3 सुदर्शन घुले आणि त्याचे काही साथीदार अवादा कंपनीमध्ये पोहोचलेले होते। तिथे 3 कर्मचारी होते, सुरक्षा रक्षक सोनवणे नावाचे। त्यांनी त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी अडवलेलं होतं। तिथे शिवीगाळ करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचं या 3ही सुरक्षा रक्षकांना म्हटलेलं आहे। आणि त्यावेळी तो जो तिथे दंगा करण्यात आलेला होता त्यावेळी संतोष देशमुख तिथे पोहोचले आणि त्यांनी ही कंपनी बंद करू नका, इथे रोजगार लोकांचे बंद होतील असं म्हटलं होतं। आणि त्याच वेळी तुला सोडणार नाही अशा प्रकारची धमकी देखील सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी सरपंचाला दिली होती असं 3ही कर्मचाऱ्यांनी जबाबामध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे हे जबाब देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। प्रसन्न, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।